नमस्कार मंडळी. तर काल होती आमच्याकडे एळवस आणि हे जे सजवलेलं ताट दाखवते ना, तर ते वेळामुशा दिवशी केलेलं स्वयंपाकाचं ताट आहे. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिल्यांदा तर मी तुम्हाला वेळामावस्याबद्दल थोडंफार सांगते. वेळामावस्या साजरी करण्याची अनेक वर्षापासूनची परंपरा आजही मराठवाड्यात पाळली जाते. तसेच रब्बी हंगामासाठी देवाकडे प्रार्थनासुद्धा केली जाते. तर मंडळी, पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला ही जी एळवस आहे ना, ती साजरी केली जाते. या दिवशी शेतात कडब्याच्या खोफीत लक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना करून आणि तिला नैवेद्य दाखवला जातो. यानंतर आता पाहूया जेवणाचं ताट. मंडळी, या दिवशी खूप साऱ्या भाज्या बनवल्या जातात. जसे की हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी, घेवड्याची भाजी. त्याचबरोबर इथे जे आहे ना, ते बाजरीचा उंडा बनवलेला आहे, गव्हाची खीर आहे, त्याचबरोबर शेंगदाण्याच्या पोळ्या, बाजरीची भाकरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भजी आणि आंबील. भजीमध्ये सर्व भाज्या एकत्र करून ही जी भजी आहे ना, ती बनवली जाते आणि ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर जेवणाचं ताट बघूनच तुम्हाला पाणी सुटत असेल तोंडाला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तर वांग्याची भाजी, त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी आणि भातसुद्धा होता. पण एवढं खाऊनच पोट भरलं, त्यामुळे दुसरं काही घेण्याची इच्छा झाली नाही आहे. आम्ही हे जेवण खूप एन्जॉय केलं. तर त्याचबरोबर एळवसचा जो सण आहे ना, तो सुद्धा खूप एन्जॉय केला. तुम्हाला कसं वाटला हा सण आणि हे जेवण, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.